ई-पॉस मशीनमधील तांत्रिक दोष दूर करून सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात आले। त्यामुळे एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचं धान्य रेशन कार्ड धारकांना एकाच वेळी द्या असा आदेश राज्य सरकारनं काढला आहे। या आदेशामुळे पुरवठा विभागातील स्थानिक अधिकारी आणि रेशन धान्य दुकानदार यांची मात्र गोची झाली आहे। मुळात मे आणि जून या 2 महिन्याचा धान्य कोटा उपलब्ध नसताना धान्य द्यायचं कसं असा प्रश्न वितरण व्यवस्थेसमोर निर्माण झालाय। रेशन धान्य वितरणातील अनियमितता आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनानं रेशन धान्य दुकानदारांसाठी ई-पॉस वितरण व्यवस्था सुरू केली। थंब इम्प्रेशन किंवा आय स्कॅनरद्वारे ई रेशन कार्ड धारकांना धान्य दिलं जातं। मात्र ई-पॉस मशीनमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे धान्य वितरण वारंवार ठप्प होऊ लागले। अखेर ई-पॉस सॉफ्टवेअर अद्ययावत करून तांत्रिक दोष काढण्यात आले। त्यानंतर एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचं धान्य रेशन कार्ड धारकांना एकदम द्या असा आदेश राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने दिलाय। वास्तविक प्रत्येक पुढील महिन्याचा धान्य साठा चालू महिन्याच्या अखेरीस येतो। मे आणि जूनचं धान्य अजून आलेलं नाही। अशा वेळी रेशन दुकानदारांनी 3 महिन्याचं धान्य एकाच वेळी द्यायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय। सध्याच्या परिस्थितीमध्ये रेशन धान्य दुकानामध्ये माहे एप्रिलचे धान्य प्राप्त झालेले आहे। तसेच माहे मे व जूनचे धान्य नंतर येणार आहे। माझे सर्व कार्डधारकांना आव्हान आहे, विनंती आहे, आपण सर्वांनी माहे एप्रिलचे जे धान्य सध्या प्राप्त झालेले आहे ते घ्यावे। तसेच पाठोपाठ येणाऱ्या महिना अखेरपर्यंत आपण सर्वांनी माहे मेचे त्यानंतर माहे जूनचे असे 3 महिन्याचे आपण धान्य घेऊन सर्वांनी रेशन दुकानदारांना सहकार्य करावे। मे महिन्याचा धान्य साठा एप्रिल महिन्याच्या अखेरीस येईल, तर जून महिन्याचा धान्य साठा मे महिन्याच्या अखेरीस येईल। त्यामुळे धान्य साठा हातात नसताना तो 3 महिन्याचा एकदम द्यायचा कसा हा पहिला प्रश्न आहे। किंवा शासनाच्या आदेशानुसार 3 महिन्याचं धान्य एकाच वेळी द्यायचं असेल तर जून महिन्यापर्यंत रेशनचं धान्य द्यायचंच नाही का असाही दुसरा प्रश्न निर्माण झालाय। एकूणच शासनाचे आदेश नवनवीन घोळ निर्माण करतात हे या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलंय।